31 जुलै दिनी होणाऱ्या भीम स्मृती यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आली आंबेडकरी नेत्यांची बैठक 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते। या दरम्यान त्यांनी धुळे शहराजवळ असलेल्या लांडोर बंगला या ठिकाणी विश्राम केला होता। म्हणून हा दिवस दरवर्षी भीमस्मृती यात्रा म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येतो। या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, गुजरात, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी 31 जुलै रोजी मोठ्या संख्येने लांडोर बंगला या ठिकाणी येत असतात। ठिकाणी लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी येत असतात। यामुळे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज पोलीस प्रशासनाच्या वतीने आंबेडकरी नेत्यांची एकत्र बैठक घेण्यात आली। भीम स्मृती यात्रा हा कार्यक्रम शांतता पद्धतीने साजरा करण्यात यावा याकरिता अनेक सूचना या बैठकीदरम्यान देण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, प्रभाकर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर खरात, गौतम पगारे, प्रेम अहिरे, शिवसेनेचे किरण जोंधळे, मनी बाबा खैरनार, समाधान बैसाणे, सिद्धार्थ वाघ, बॉबी नागमल, पप्पू पगारे, विनोद केदार, सचिन खरात यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले लांडोर बंगल्यावर गेल्या 32 वर्षापासून भारतीय दलित पॅंथर असताना आणि आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही लाखोच्या संख्येने भीम स्मृती यात्रा तिथे साजरी होते। राज्यातून सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी भीम सैनिक येतात। गुजरात, MP, UP या राज्यातून लोक येतात। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1937 साली तिथं येऊन समाजाला प्रबोधन केलं होतं, त्या मातीला, त्या पदस्पर्शाने झालेल्या भूमीला माथा टेकून आम्ही वंदन करतो। यावर्षी शंकरांना खरात यांनी पोलीस बांधवांसाठी अल्पवारचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपला घनश्याम थोरात याचा भीमगीताचा कार्यक्रम ठेवला आहे व सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।